नाशिकच्या भोंदूबाबा कॅप्टन खरात प्रकरण सध्या राज्यभरात चर्चेलं जात आहे। या प्रकरणाचा तपास आता एसआयटी कडे असून अशाच प्रकारच्या एका भोंदूबाबाची चर्चा सध्या पुण्यामध्ये सुरू झालेली आहे। वसईतला हा खरं तर भोंदूबाबा आहे। वसईतील या भोंदूबाबाने पुण्यातील एका महिलेचा विश्वास संपादन करून तिच्यावरती अत्याचार केल्याची घटना आता समोर आलेली आहे आणि या प्रकरणी वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये या भोंदूबाबावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ऋषिकेश वैद्य असं या भोंदूबाबाचं नाव आहे। या महिलेचा विश्वास संपादन करून तिला मी महादेवाचा अवतार आहे असं सांगून खरं तर तिच्यावरती अत्याचार जो आहे तो करण्यात आलेला होता। 2023 मध्ये फेसबुक वरून ओळख झाल्यानंतर या पीडितेला या भोंदूबाबाने पुण्यामध्ये भेटायला बोलवलं आणि त्याच्यानंतर प्रसादामधून औषध देऊन गुंगीकारक औषध देऊन या महिलेवरती त्याने अत्याचार केल्याची घटना जी आहे ती घडलेली होती। त्याच्यानंतर या भोंदूबाबाने या महिलेचे काही नग्न अवस्थेतील व्हिडिओ काढले, फोटो काढले आणि या व्हिडिओ फोटोच्या माध्यमातून त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि अखेर या महिलेने हिम्मत करून हे संपूर्ण प्रकरण आपल्या पतीला सांगितलं आणि त्याच्यानंतर माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये या भोंदूबाबावरती अखेर जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्याचीच FIR कॉपी सध्या माझ्याकडे आहे। या FIR कॉपी मध्ये या पीडित महिलेने नेमकं काय म्हटलेलं आहे, कशा पद्धतीने या भोंदूबाबाने तिला विश्वासात घेऊन तिच्यावरती अत्याचार केलाय, या संपूर्ण FIR मध्ये ते म्हटलेलं आहे। त्याबाबतची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगते। या FIR मध्ये नेमकं काय म्हटलंय ते मी तुम्हाला सांगते। तर या FIR मध्ये फिर्यादीने सांगितलं की या भोंदूबाबाने तिला सांगितलं मी महादेवाचा अवतार आहे अशा विश्वास देऊन फिर्यादी यांना मांजरी येथील रिक्षा स्टँडच्या बाजूला असलेल्या लॉजवर नेऊन प्रसाद आहे असं सांगून प्रसादामध्ये गुंगीकारक औषध देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। तसेच दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी फिर्यादी यांना पुन्हा त्यांना भेटण्यास बोलवून त्यांचे नग्न फोटो नवऱ्यास पाठवून देण्याची भीती दाखवून वसई वेस्टर्न हॉस्टेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला आणि घडलेली घटना कोणास सांगितल्यास फिर्यादी यांच्या नवऱ्यास गोळ्या घालण्याची भीती घालून फिर्यादी यांच्यावर ऋषिकेश वैद्यने पुन्हा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलेली होती आणि ही संपूर्ण तक्रार आता या पीडित महिलेने जी आहे ती पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे। आता या तक्रारीवरून हा गुन्हा जो आहे तो पुण्यातल्या मांजरी पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणावरती आता तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने या महिलेच्या अध्यात्माचा फायदा घेऊन या महिलेला मी महादेवाचा अवतार आहे असं सांगून तिचा खोटा विश्वास जो आहे तो संपादित केला आणि त्याच्यानंतर तिच्यावरती अत्याचार केले, तिला ब्लॅकमेल केलं आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस जे आहेत ते पुढील तपास पोलिसांनी सुरू केलेला आहे। गुन्हे शाखेचे DCP निखिल पिंगळे यांनी या संपूर्ण प्रकरणावरती आता बाईट दिलेला आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि या संपूर्ण तपास कुठपर्यंत आलेला पाहूयात त्यांची ही प्रतिक्रिया। या पीडित महिलेची तक्रार अशी आहे की हा जो सोकॉल्ड महाराज आहे हा सोशल मीडियाच्या मार्फत याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आल्यावरती 2023 मध्ये त्याने पुण्यामध्ये मांजरी या ठिकाणी सर्वप्रथम तिच्यावरती चुकीच्या पद्धतीने अत्याचार केला। तदनंतर मानसिकदृष्ट्या तिला वेगवेगळ्या पद्धतीने ब्लॅकमेल करून टॉर्चर करून तिच्या तो संपर्कात राहिला, वेगवेगळी आश्वासनं दिली गेली, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा वसई या ठिकाणी 2025 मध्ये पुन्हा याच सगळ्या बाबींचा गैरफायदा घेत तिच्यावरती अत्याचार करण्यात आला। या सगळ्या प्रकरणाबाबत ज्यावेळी खरोखर जाणीव झाली की अशा प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यावेळी ही पीडित महिला ही वसईमधील पोलीस स्टेशन येथे पोहोचली आणि तिने या सगळ्या घटनेबाबत त्या ठिकाणी तक्रार नोंदवली। सदर गुन्हा हा 0 नंबरने तिथे दाखल आहे आणि तो पुणे शहर या ठिकाणी ट्रान्सफर करून पुणे शहरच्या हडपसर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी ऋषिकेश वैद्य हा तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे आणि मिळालेल्या आणि प्राप्त झालेल्या माहितीच्या प्रमाणे
हा एक स्वयंघोषित महाराज असल्याचं भासवतो आणि त्यानंतर लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याबरोबर अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करतो. याचा शोध घेतला जात आहे. जवळपास 4 टीम्स याचा शोध घेत आहेत. आताही आपण बोलत असताना काही टीम्स याचा माग काढत इतर जिल्ह्यांमध्ये त्याचा शोध घेत आहेत. संबंधित आरोपी ऋषिकेश वैद्य हा या पीडितेच्या म्हणण्याप्रमाणे मी महादेवाचा भक्त आहे आणि त्याचा अंश आहे आणि अशा पद्धतीने माझ्यामध्ये तुम्ही विश्वास ठेवू शकता याबाबत उल्लेख आहे. त्यांनी त्या पद्धतीने या सगळ्या भूलथापा करण्यासाठी अशा पद्धतीने भाविकांच्या भावनांचा वापर केलेला आहे. याबाबत अधिक तपास चालू आहे, त्याच्यामुळे तपासाअंती याबाबत बोलणं योग्य राहील. साधारणपणे 2023 पासून ही गोष्ट चालू आहे आणि 2026 मध्ये या सगळ्या गोष्टींच्या बाबतचा जो उलगडा झालाय त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाशिकच्या कॅप्टन भोंदू खरात प्रकरणानंतर आता या वसईच्या भोंदू बाबाचं प्रकरण समोर आलंय. कशा पद्धतीने त्याने महिलेला मी महादेवाचा अवतार असल्याचं भासवलं आणि त्याच्यानंतर तिच्यावरती अत्याचार केला आणि पुन्हा तिचे नग्न अवस्थेतील फोटो नवऱ्याला पाठवण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केलं आणि पुन्हा तिच्यावरती अत्याचार केल्याची ही धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे. अखेर या महिलेने हिंमत केली आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती डीसीपींनी आता दिलेली तुम्ही पाहिलीच आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीन काही महिला समोर येतात का? या भोंदू बाबाने अजून किती महिलांना अशा पद्धतीने त्रास दिलेला आहे, त्यांचा लैंगिक छळ केलेला आहे, याबाबत आणखीन काही खुलासे होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी देखील आवाहन केलेलं आहे की अशा पद्धतीने तुमच्यासोबत कुठला गैरप्रकार घडलेला असेल तर तुम्ही समोर या आणि अशा भोंदू बाबांच्या विरोधामध्ये तक्रारी द्याशिवाय कुठल्याही आध्यात्मिक गुरुकडे जाताना किंवा अशा पद्धतीने कुठल्याही धर्मगुरूकडे जाताना सुरुवातीला खरं तर या सगळ्या गोष्टींची शहानिशा करा. विश्वास ठेवण्याआधी काही गोष्टींची शहानिशा करून घ्या आणि त्याच्यानंतरच कोणावरही विश्वास ठेवा, अशा पद्धतीचं आवाहन सध्या सामाजिक कार्यकर्ते असतील, पोलीस असतील हे करताना दिसत आहेत. या प्रकरणाला आणखीन काय वळण मिळतंय का आणि आणखीन कोणी पीडित महिला याबाबतची तक्रार दाखल करतात का, आणखीन याबाबत काही खुलासे होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. तुर्तास इथेच थांबते. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.